आमचा नेवासा तालुका हा एक राजकारणातला एक परिवर्तन करणारा तालुका आहे आणि ह्या तालुक्यातील पुढारी देखील फार चाणक्य वृत्तीने पोचलेले पुढारी आहेत आणि मग यांनी सगळ्या जनतेचा कौल पाहिला आणि जनतेचा कौल हा माझ्या बाजूने असल्या का मुळे त्यांनी असं ठरवलं की ह्या माणसाला जर आपण बाजूला केलं बीजेपीतनं तर आमचा रस्ता मोकळा होईल आणि म्हणून त्यांनी माझं तिकीट कापलं। त्या तिकीट कापण्यामध्ये सध्याचे आमदार गडाख यांचा फार मोठा वाटा आहे आणि ते त्याच्यामध्ये यशस्वी झाले कट करण्यामध्ये। आता प्रांजळ शिक्षक पक्षाकडून तुम्ही निवडणूक लढवत आहे, काय मुद्दे, काय विकासाचे मुद्दे, काय मुद्दे घेऊन मतदारांसमोर 2014 पर्यंत या तालुक्यामध्ये प्रस्थापित साखर सम्राटांचं आमदारकी आणि राजकारण होतं। 14ला जनतेने निवडणूक हातात घेतली आणि 14ला मला या ठिकाणी संधी या ठिकाणी दिली। 14 ते 19 आम्ही विकासाचा आराखडा तयार केला आणि त्याप्रमाणे काम सुरू केलं आणि आम्हाला सांगायला आनंद वाटतो की आम्ही 5 वर्षामध्ये खूप काही कामं केले। हजार कोटीच्या वरती निधी या तालुक्यामध्ये रस्त्यासाठी, विजेसाठी, इतर जे काही योजना होत्या, पर्यटन असेल, पुनर्वसन असेल, तीर्थक्षेत्र असेल, या व्यतिरिक्त ग्रामविकास असेल, या सर्व विभागातनं आपण निधी आणण्यामध्ये यशस्वी ठरलो आणि यापूर्वी कधी 2014च्या पूर्वी कामं झाले नाही, ते 14 ते 19 झाले। परंतु 19मध्ये या ठिकाणी राजकारण वेगळं झालं की या ठिकाणी 19,000 मतं हे कॉलेजचे विद्यार्थी जे नेवासा तालुक्याचे बाहेरचे लोक होते त्यांना मतदार करण्यात आलं आणि त्यामुळे आमचा पराभव हा झाला। परंतु 19 ते 24 या ठिकाणी या तालुक्यांनी गडाख यांना परत आमदार केलं आणि नशिबाने ते मंत्री देखील झाले, परंतु मंत्री होऊनही ते विकास काम काही करू शकले नाही। 2.5 वर्षामध्ये कुठलेही कामं झाले नाही आणि या 5 वर्षामध्ये तर कुठलेच कामं झाले नाही। या 5 वर्षामध्ये मंत्रीपद मिळालं असताना तालुक्याला आज एकही काम ते दाखवू शकत नाही की आम्ही एखादं काम केलं आहे या तालुक्यामध्ये। आणि त्यांनी त्यांना जो निधी मिळाला होता, म्हणजे आमदार निधी असेल, DPTCचा जिल्हा नियोजनचा निधी असेल, त्या व्यतिरिक्त बजेटचा निधी असेल, ग्रामविकासचा निधी असेल, ह्या 5 वर्षामध्ये कुठलाही निधी आमदार गडाखांकडनं हा तालुक्यासाठी मिळालेला नाही। जो काय निधी आला तो कागदावरती त्यांनी दाखवला, खर्च केला आणि असे कामं हे कागदावरतीच कामं झाले। आणि जे काही 5 वर्षामध्ये कामं झाले, आम्ही जो 14 ते 19चा आराखडा केला होता त्यातले जे काही मंजूर कामं होते ते 5 वर्ष चालले, परंतु ते कामं झाले असताना अत्यंत निकृष्ट दर्जाचे कामं झाले। म्हणजे या 5 वर्षामध्ये मागील मंजुरीमधले जे कामं आहेत ते देखील या 5 वर्षामध्ये होऊ शकले नाही आणि या ठिकाणी विकासाचा जो काय आलेख आहे हा पूर्णपणे रोखला गेला। तालुका हा पूर्णपणे विकासातून 5 वर्ष वंचित राहिला आणि याचबरोबर शेतकऱ्यांच्या हिताचा जो सर्वात महत्त्वाचा ऊस प्रश्न आहे, या ऊसामध्ये या साखर सम्राटांनी 5 वर्ष 400 ते 500 रुपये टनाप्रमाणे कमी भाव हा जिल्ह्यातील आणि राज्यातील कारखान्याच्या प्रमाणात दिल्यामुळं फार मोठं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांचं, गोरगरिबांचं आणि जनतेचं हे झाल्या कारणाने या 5 वर्षामध्ये या तालुका पुन्हा 5 ते 10 वर्ष पाठीमागे गेला। भाजपशी मूळ नाळ बाळासाहेब मुरकुटेंची आहे, मग बाळासाहेबांना या निवडणुकीमध्ये नाकारलं गेलं। मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांचं काय मत आहे किंवा काय परिस्थिती आहे त्यांची या मतदारसंघामध्ये? तिकीट नाकारल्यानंतर आम्ही महायुतीसोबत राहण्याचं ठरवलं, परंतु कार्यकर्ते आणि जनता ही काय तयार नव्हती। त्यांनी या ठिकाणी आम्हाला फार काही आग्रह केला। मी त्यांना या ठिकाणी सांगितलं की तुम्ही सर्व जर एकत्र आले आणि जर निवडणूक जर हातात घेणार असेल तर मला तुम्ही या ठिकाणी तुमचा कौल द्या। त्याप्रमाणे त्यांनी निर्धार मेळावा घेतला। निर्धार मेळाव्यामध्ये मला या ठिकाणी उमेदवारी करण्याचा आग्रह त्यांनी धरल्यानंतर मी अपक्ष उमेदवारी केली, परंतु नामदार बच्चू कडू साहेबांनी मला या ठिकाणी आधार दिला आणि त्यांनी 3री आघाडी प्रहार जनशक्तीची उमेदवारी मला बॅट चिन्हावरती लढवण्यास सहकार्य केलं, मदत केलं। पण आज भारतीय जनता पार्टी महायुतीचे जे काय आमच्या सोबत कार्यकर्ते होते ते संपूर्ण माझ्यासोबत आज 80% कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत आणि म्हणूनच नेवासा शहरामध्ये श्रीफळाचा कार्यक्रम असेल, हा हजारोच्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी सहभागी झाले। त्याचप्रमाणे सोनई ही जी काय आमच्या तालुक्याची राजधानी मानली जाते, या सोनईमध्ये देखील हजारोच्या संख्येने अतिउत्साहामध्ये कार्यकर्त्यांनी जी प्रचार फेरी आहे ती देखील पूर्ण केली। त्यामुळं भाजपचे कार्यकर्ते हे माझ्यासोबत आहेत आज पूर्णपणे। मला सांगा की तुम्ही 2 दिवसापूर्वी शनिदेवाच्या चौथऱ्यावर गेला, तिथे शपथ घेतली, काय राजकारण काय झालं होतं? 2019च्या निवडणुकीच्या शेवटचे 4 दिवस आधी गडाख यांनी माझ्यावरती एक पत्र काढून आरोप केले
की एवढी माया जमवली, एवढी प्रॉपर्टी जमवली, एवढी यांचे उद्योगधंदे आहेत, एवढे यांचे कारखाने आहेत आणि ते पत्रक काढून त्यांनी आमच्यावरती आरोप केले. त्याचा परिणाम आम्हाला भोगावा लागला आणि आमचा पराभव देखील जो काय झाला त्यातलं ते कारण होतं. 19 नंतर पुन्हा 2024मध्ये आमचे जे काय विरोधक आहेत त्यांनी पुन्हा तोच मुद्दा काढला. त्या मुद्द्यामध्ये भर अजून टाकली. शनेश्वर देवस्थानच्या नियुक्तीमध्ये आम्ही सेटलमेंट केली गडाखांसोबत आणि त्यामुळे त्यांची बॉडी बसली आणि त्यांनी आम्हाला आवाहन केलं की आपण शनिदेवाच्या चौथऱ्यावरती यावं आणि सत्य परिस्थिती आहे ती खरं खोटं त्या ठिकाणी करावं. आम्ही ते जे आव्हान आहे ते स्वीकारलं आणि आम्ही त्यांना ज्ञानेश्वर तीर्थक्षेत्रामध्ये बोलवलं. तिथं ते आले नाही. आम्ही देवगड श्री क्षेत्र देवगड येथे त्यांना बोलवलं. उद्या विरोधक आले नाही. आम्ही शनिशिंगणापूरला आलो. शनिशिंगणापूरला आल्यानंतर देखील आम्ही त्यांना आवाहन केलं की आपलं जे काय म्हणणं आहे किंवा आपले जे काय आरोप आहेत ते या ठिकाणी यावं आणि आम्हाला जे काय तुमचं म्हणणं आहे त्याचा खुलासा आम्ही द्यायला तयार आहोत. आणि त्याप्रमाणे आम्ही शनेश्वर देवस्थानमध्ये त्या ठिकाणी जाऊन आम्ही हा विषय जनतेचा पण क्लिअर केला. विरोधकांचं जे काय आरोप होते त्याला पण देवाला साक्षी ठेवून सांगितलं की जे काय नियुक्ती झाली त्या नियुक्तीमध्ये आम्ही एक कुठली सेटलमेंट तर केलीच नाही, पण एक पैसा देखील आम्ही त्याच्यामध्ये कुठल्याही सत्ताधाऱ्यांकडनं किंवा कोणाकडनं त्यामध्ये काही घेतलेला नाही आहे. त्याचबरोबर सहकारामधलं जे कारखान्याचं राजकारण असेल, ह्या वर्षी जे काय कारखाना मुळा आणि ज्ञानेश्वर कारखान्याची निवडणूक झाली त्याच्यामध्ये विरोधकांचं म्हणणं होतं की तुम्ही त्यांच्यासोबत सेटलमेंट केली. आम्ही तोही विषय तिथं क्लिअर केला की आम्ही ती सेटलमेंट केली नाही आणि करणार पण नाही. आणि या व्यतिरिक्त देखील आणखी काही प्रॉपर्टीचे आरोप होते. आम्ही त्या ठिकाणी सरळ सांगितलं की माझ्या ज्या आपण जो अर्ज भरलेला आहे त्या अर्जामध्ये जी नमूद केलेली जी मालमत्ता आहे त्या मालमत्तेच्या व्यतिरिक्त माझ्याकडे एक डबू देखील कुठलाही प्रॉपर्टी नाही आहे. तो विषय देखील आम्ही नेवासा श्री क्षेत्र देवगड शनिशिंगणापूर या ठिकाणी क्लिअर करून विरोधकांचं जे काय त्या ठिकाणी आरोप होते आणि विरोधक जे काय आरोप करून आम्हाला त्या ठिकाणी बदनाम करण्याचं जे षडयंत्र आहे आणि या ठिकाणी निवडणुकीला एक वेगळी कलाटणी देण्याचा जो काय डाव विरोधकांचा होता तो आम्ही त्या ठिकाणी हाणून पाडला आणि देवासमोर आमचा हा विषय आम्ही क्लिअर केला.